गुरुजी आमच्या घरी आले का गुरुजीमुळे गुरुजींना वाटलं होतं की मी संस्थेत राहीन, पण मला गुरुजी समजा मला कळलं की अध्यात्म म्हणजे काय, शिवराय म्हणजे काय, संभाजी महाराज म्हणजे काय, काम स्वतःला मला कळलं. आणि यांच्यामुळे मी एकाच वर्षाला आमचे गुरुजी म्हणतात एकाच वर्षात कीर्तन करतात, कीर्तन पुढे घडवतात. आता आमचं होतं 7 चालू लागते. आमच्या गुरुजीने पुढे तिकडे घेतले की जवळ 100 कीर्तन करतात, जवळ लग्नच करणार आहे. आता 66 कीर्तनकार हे गणेश महाराज आहेत, त्यांचं असं होतं कीर्तन आहे. माझ्या वडील म्हणजे पुण्यामध्ये मार्केट आम्हाला करतात. असे ते खूप कसं आहे. माझी आई म्हणजे माझी आई घरकाम करते आणि शाळेत दुसऱ्याच्या जाऊन काम करते. माझा आजोबा शेतीच. ध्रुव सुनील कुराडे, मी सोमर्डेच आहे. माझे आई वडील माझे वडील थेरपी सेंटर काम करतात, फिरून गावोगावी जाऊन. आणि माझी आई बाळसम्राट डे केअरला जाते. मला माझे वडील म्हणले तुला जायचं का संस्थेत? मी म्हणलं हो जायचं, खूप छान आहे संस्था. तिथं सर्वजण एकमेकाला सामावून घेतात. आणि मग मग त्यावेळेस संस्था नवीनच चालू झाली आमची. आणि त्यावेळेस पहिल्याच वेळेस आमची संस्थेत 114 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेली. आणि मग मी संस्थेत गेलो सुद्धा मला खूप छान वाटलं. मग वारीला गेलो पंढरपूरच्या. मग पंढरपूरची मी वारी केली. वारीत माझं कीर्तन झालं आणि सगळ्यांनी इतकं कीर्तन आवडलं की ती म्हणली नाही आता तुला आम्ही परत त्या संस्थेत टाकणार. वारीमध्ये गुरु आणि संस्थेतले एक सुद्धा नव्हतं माझ्याबरोबर कीर्तनाला, फक्त माझ्या गुरूंचा आशीर्वाद होता. तर माझं कीर्तन खूप छान झालं.